हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. रविवारची आज सकाळ आहे. आता वाजले 6 आणि मी आहे आता डोंबिवली स्टेशनला. थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही शिर्डीला निघालोय. आजचा प्रवास आणि आजचा व्लॉग कसा होतोय तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे आम्ही ज्यावेळी व्हिडिओ टाकू युट्यूबला त्यावेळी नोटिफिकेशन येतं मोबाईलवरती तुमच्या आणि तुम्ही तो पटकन बघू शकता. त्याच्यानंतर आम्हाला फायदा असा होतो की आमचा एक कॉन्फिडन्स वाढला जातो तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे. चला आता भेटू डायरेक्ट. आता जास्त काही मी दाखवत नाहीये, सगळा काळोख आहे आता आणि थंडी गुलाबी थंडी पडली आहे डोंबिवलीमध्ये. खूप छान वातावरण झालंय. तर चला आता डायरेक्ट भेटू आपण. तर नमस्कार मंडळी, सकाळची सुरुवात अगदी छान पद्धतीने झालेली आहे आणि मी आहे आता मानकोली ब्रिज वरती डोंबिवलीमध्ये. तिथून आम्ही कनेक्ट करणार आहोत मुंबई आग्रा हायवे, म्हणजे जुना मुंबई नाशिक हायवे. तिथून मुंबई नाशिक हायवे वरती शँग्रीला हॉटेल आहे आणि सगळ्यांना ते परिचित असेलच. जर नसेल तर तुम्ही सर्च करू शकता गुगल वरती. शँग्रीला हॉटेलच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरून तुम्हाला राईड घ्यायचा आहे आणि तुम्हाला समृद्धी महामार्गाला कनेक्ट व्हायचं आहे आणि आपला आजचा सगळा प्रवास समृद्धी हायवे वरून होणार आहे. तर चला डायरेक्ट भेटू आपण आता समृद्धी हायवे वरती. हा व्ह्यू खूप छान आहे. या टोलचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता आणि बाजूला असलेली ती व्हाईट बिल्डिंग खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही फॉरेन कंट्रीजला आल्यासारखं तुम्हाला फील होतो आणि रस्त्यावर एकही खड्डा नाहीये. शिर्डीला पोहोचण्यासाठी या महामार्गावरून जाताना तुम्हाला साधारण 5 बोगदे लागतात, ज्यातले 3 सर्वात मोठे आहे ते म्हणजे अंबर्जे बोगदा, सरलांबे बोगदा आणि इगतपुरी बोगदा. तर हे 3 खूप मोठे बोगदे आहेत. सो तुम्ही जर विचार करत असाल शिर्डीला जाण्याचा समृद्धी महामार्गावरून तर शक्यतो लवकरच निघा, कारण शिर्डीला पोहोचण्यासाठी हा समृद्धी महामार्ग खूप महत्वाचा आहे. इव्हन नागपूर पर्यंत हा खूप महत्वाचा असा मार्ग आहे. आम्हाला साधारण 3 ते 3.5 तास लागले शिर्डीला पोहोचायला. समृद्धी हायवे कसा आहे किंवा शिर्डीला तुम्ही कशा प्रकारे जाऊ शकता, रस्त्याची कंडिशन कशी आहे ते मी सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हा व्लॉग पूर्ण पहा. या महामार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी तुम्हाला 350 रुपयाचा टोल भरावा लागतो आणि ह्या टोलची सिस्टीम अशी आहे की हा जो पहिला टोल गेट आहे तिथून तुमचा टोल कट होणार. त्याच्यानंतर तुम्ही ज्या टोल वरती एक्झिट करणार तो टोल क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला मेसेज येतो. जुनी टोल सिस्टीम अशी होती की एका टोलवरून तुम्ही पैसे द्या आणि रिसीट घ्या. तीच रिसीट तुम्ही पुढच्या टोलला दाखवा, त्यानंतर तुमची गाडी सोडण्यात येत होती. बट आता फास्टॅगमुळे किंवा ऑनलाईन केल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमच्या त्या अकाउंटमध्ये एक पिरियड जनरेट होतो आणि तो पिरियड जनरेट झाल्याच्या नंतर त्या पिरियडमध्ये तुम्ही किती प्रवास केला त्यानुसार तुमचा टोल कापला जातो. या महामार्गावरून प्रवास करताना मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या गाडीचा फ्युएल टँक फुल करून निघा, कारण अख्ख्या महामार्गावरती म्हणजे शिर्डीपर्यंत मी प्रवास केला, बट अख्ख्या महामार्गावरती तुम्हाला क्वचित एखादा पेट्रोल पंप किंवा CNG दिसेल. CNG पण नाही आहे माझ्या मते, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत होतो तर नाही आहे CNG. तसेच पाणी बॉटल आणि खायचे पदार्थ हेही कॅरी करा, कारण महामार्गावरती क्वचितच तुम्हाला एखादं हॉटेल किंवा रेस्टॉरंट दिसेल. त्याच्यामुळे उगाच रिस्क घेऊ नका, स्वतःचं अन्न स्वतः कॅरी करा.
आणि आता आला आहे इगतपुरी बोगदा, जो मला वाटतं 3 मिनिटाचा तरी प्रवास आहे इगतपुरी बोगद्याचा. शिर्डी 1.5, छत्रपती संभाजीनगर 75 आणि नागपूर 744 किलोमीटर. आता आम्ही उतरणार आहोत कोपरगावच्या त्या लेफ्ट साईडला. कोपरगाव हे ठिकाण तुम्ही लक्षात ठेवा, हा एक काय म्हणू शकतो आपण पॉइंट आहे शिर्डीला जाण्यासाठी समृद्धी हायवेवरून. घरातून आम्ही सकाळी 6 वाजता बाहेर पडलो होतो. त्याच्यानंतर पेट्रोल CNG भरता भरता आम्हाला 6:30 झाले. त्याच्यानंतर 6:30ला प्रवास सुरू केला. समृद्धी 6:30ला प्रवास सुरू केला आणि 9:30 वाजेपर्यंत आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो होतो. आता नाशिकमध्ये आल्याच्या नंतर मिसळ तर ट्राय केली पाहिजे, त्यामुळे आम्ही या रेस्टॉरंटमध्ये मिसळ खायला थांबलो. खूप छान रेस्टॉरंट होतं, हायवेच्या अगदी बाजूला आहे आणि चव खूप छान होती. ॲम्बियन्स इथला मला खूप आवडला. बोलता बोलता कधी आम्ही शिर्डीला येऊन पोहोचलो ते आम्हाला कळलंच नाही, कारण हायवे इतका सुंदर आणि सकाळचं खूप कमी ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे पटापट आम्हाला यायला जमलं. शिर्डीतला हा साईबाबांचा पुतळा खूप छान वाटत होता. शिर्डीत पोहोचलो सकाळी 9:30 वाजता. 3 तासानंतर आम्ही त्याच्यानंतर गाडी पार्क केली. 100 रुपये पार्किंगचे झाले. तिथून पोहोचलो सरळ मंदिरामध्ये. तर तिथे गेल्याच्या नंतर मी पहिल्यांदा गेलो होतो, त्याच्यामुळे फोटो शूट करता येत नाही असं तेव्हा कळालं, त्याच्यामुळे मूड ऑफ झाला. मंदिराजवळ पोहोचल्याच्या नंतर आम्ही आमचे सँडल्स, बूट, मोबाईल एका दुकानामध्ये जमा केले. त्यानंतर आम्ही फ्री दर्शनासाठी जी रांग होती त्या रांगेमध्ये गेलो. बट आत गेल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की तिथे हॉल सिस्टीम आहे आणि आमचा नंबर 6व्या हॉलमध्ये होता. तसेच आमच्या पुढचे जे 5 हॉल होते ते एकदम गच्च भरले होते. त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्डने अनाउन्समेंट केली की 11:30ला मंदिर बंद होतं आरतीसाठी आणि साफसफाईसाठी, त्याच्यामुळे 1 ते 1.5 तास ते बंद राहील. त्याच्यामध्ये कोणालाही दर्शनासाठी आत घेतलं जाणार नाही अशी अनाउन्समेंट केली. अनाउन्समेंट झाल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की आम्हाला तर 3:30-4 वाजतील, त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि थेट आम्ही पास काढले. पासची किंमत आहे 200 रुपये पर पर्सन. VIP दर्शनासाठी तुम्ही जर जाल तर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं दर्शन होत. मंदिराच्या आवारामध्ये आत फिरण्यासारखं
खूप आहे, म्हणजे बाग आहे, तसेच म्युझियम आहे. दर्शन घेऊन बाहेर पडलो, घरी जायला निघालो आणि मध्येच आम्ही उसाच्या रसाचा ब्रेक घेतला. दुपारचे 2:30-3 वाजले होते आणि आता भूक लागली होती. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खाऊया म्हणून चांगलं हॉटेल कुठे आहे सर्च करता करता हरिओम ढाबा इथे खूप फेमस आहे, तर तिथे आपण जाऊ. तर आम्ही हरिओम ढाब्याला आहोत आणि आम्ही ऑर्डर केली लसूण मेथी रोटी आणि दाल खिचडी, त्याच्यानंतर पनीर मसाला. खूप छान टेस्ट आहे. तुम्ही कधी शिर्डीला प्रवास केलात आणि जुन्या महामार्गाने येत असाल तर हरिओम ढाब्याला एकदा नक्की भेट द्या. खूप छान टेस्ट आहे. जाताना आम्ही समृद्धी हायवेने गेलो होतो सकाळी आणि येताना आम्हाला समजलं होतं की समृद्धी हायवेवरती कुठेही CNG किंवा पेट्रोल पंप्स नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की येताना आपण जुन्या हायवेने येऊ, मुंबई नाशिक हायवेने. व्हिडिओमध्ये इथून पुढे फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, कारण जुना मुंबई नाशिक हायवे आहे हा आणि खूप छान पद्धतीने मेंटेन केलेला आहे. तसेच मी आता जास्त काही बोलत नाहीये, एक 5 मिनिटं तुम्ही ब्रेक घ्या, मी पण ब्रेक घेतो. व्ह्यू एन्जॉय करा आणि आपण भेटू आता व्हिडिओच्या शेवटी.
मंडळी, डोंबिवलीमध्ये पोहोचलो आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.